हाय हॅलो नमस्कार, मी शोभा तुम्हा सर्वांचे या नवीन रेसिपीमध्ये स्वागत करत आहे। आणि आज आपण खमंग आणि खुसखुशीत अशा कोथिंबीरच्या वड्या तयार केलेल्या आहेत, त्या आज आपण बघणार आहे। तर खूप साध्या पद्धतीने आपण टेस्टी अशा कोथिंबीरच्या वड्या केलेल्या आहेत। कोथिंबीर वडी तयार करण्यासाठी आपल्याला कोथिंबीर लागणार आहे। तर आता पावसाळ्यामध्ये खूप छान हिरवीगार कोथिंबीर बाजारामध्ये येत आहे। कोथिंबीर वडी तयार करण्यासाठी मी या ठिकाणी एक जुडी कोवळी हिरवीगार कोथिंबीर धुवून घेतलेली आहे। कोथिंबीर धुवून मी थोडा वेळ चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवलेली आणि आता कोथिंबीर मी बारीक अशी चिरून घेत आहे। वडी तयार करण्यासाठी कोथिंबीर आपल्याला चिरून घ्यायची आहे। चिरून घेतलेली कोथिंबीर आपण आता एका भांड्यामध्ये काढून घेत आहे। वडी तयार करण्यासाठी आपण एक मसाला तयार करून घेत आहे। त्यासाठी लसणाच्या 25-30 पाकळ्या, 8-10 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे आणि अद्रक चिरून घेतलेले आहे। हे आपण आता बारीक करून घेणार आहे। बारीक चिरून घेतलेल्या कोथिंबीरमध्ये आपण आता 2 वाटी बेसन घालत आहे। यामध्ये आपण 1 वाटी तांदळाचे पीठ घालत आहे। 1 चमचे भाजके तीळ घालत आहे आणि 1 चमचा हळद पावडर घालत आहे आणि 1 चमचा ओवा आपण हातावरती बारीक करून घालत आहे। हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि जिरे यांचा मसाला आपण तयार करून घेतलेला आहे। तो मसाला आपण यामध्ये घालत आहे। यामध्ये 1 चमचा गरम मसाला टाकत आहे आणि 2 चमचे पावभाजी मसाला टाकत आहे। हे सर्व मसाले आणि बेसनचे पीठ आणि तांदळाचे पीठ आपण सर्व चांगले एकत्र कोथिंबीरमध्ये मिक्स करून घेत आहे। पिठामध्ये आपण थोडे थोडे पाणी घालून आपण पीठ एकत्र मिक्स करून घेत आहे। लागेल असे थोडे थोडे पाणी घेऊन आपण पीठ मळून घेत आहे। जास्त घट्टही नाही आणि जास्त असा पातळही नाही, पण आपल्याला एक चांगला रोल तयार करून घ्यायचा आहे। तर बेसनचे पीठ अजून 2-3 चमचे मी घेतलेले आहे आणि तांदळाचे पीठही अजून 2 चमचे घेऊन हे सर्व पुन्हा एकदा चांगले एकत्र मिक्स करून मळून घेत आहे। तर अशा पद्धतीने आपण बेसनचे पीठ आणि तांदळाचे पीठ घेऊन पीठ वडी तयार करण्यासाठी आपण मळून घेतलेले आहे। एका चाळणीला आपण थोडेसे तेल सगळीकडे पसरवून लावून घेत आहे। हाताला थोडेसे तेल लावून वड्या उकडण्यासाठी असा मोठा गोळा घेऊन आपण त्याला असा उभा आकार देऊन रोल तयार करून घेणार आहे। असे कोथिंबीर वडीचे रोल बनवून आपण उकडून घेणार आहे। तर असे बारीक किंवा मोठे आपल्याला ज्या पद्धतीने आवडतात त्या पद्धतीने आपण असे बारीक मोठे रोल तयार करून घ्यायचे आहेत। तीन कोथिंबीरच्या वडीचे रोल तयार झालेले आहेत। आता मी त्याच्यावरती भाजके तीळ थोडे थोडेसे लावत आहे। एका मोठ्या पातेल्यामध्ये 4 ग्लास पाणी आपण गरम करून घेतलेले आहे। यामध्ये आता आपण चाळण ठेवून 10-15 मिनिटे आपण कोथिंबीरच्या वड्या उकडवून शिजवून घेणार आहे। 10-15 मिनिटे आपण मोठ्या आचेवरती कोथिंबीरच्या वड्या उकडून शिजवून घेतलेल्या आहेत। कोथिंबीरच्या वड्या तळण्यासाठी आपण गरम तव्यावरती 1-2 पळी तेल तळण्यासाठी सोडत आहे। कोथिंबीरच्या वड्या आपण तळण्यासाठी कापून घेत आहे। तर कोथिंबीरचे रोल आहेत ते अजून गरमच आहेत। गार झाल्यानंतर खूप छान पद्धतीने वड्या कापता येतात, पण मला आता लगेच तळायच्या आहे त्यामुळे मी लगेच कापून घेत आहे। कोथिंबीरच्या वड्या तळण्यासाठी आपण तेल गरम केलेले आहे आणि आता गरम केलेल्या तेलामध्ये आपण एक एक वडी तळण्यासाठी सोडत आहे।
तर पहिल्यांदा आपण 5 वड्या तळण्यासाठी सोडलेल्या आहेत आणि आता त्या एका बाजूने भाजून झालेल्या आहेत. त्यात आपण पलटी करून दुसऱ्या बाजूनेही भाजून घेणार आहे. दोन्ही बाजूनी छानपैकी खरपूस अशी कोथिंबीर वडी भाजून तयार झालेली आहे. ती आपण आता तव्याच्या एका बाजूला काढून घेत आहे आणि बाकीच्या राहिलेल्या वड्या आहेत त्याही आपण अशाच पद्धतीने थोड्याशा तेलामध्ये आपण भाजून घेणार आहे. तव्याच्या कडेला आपण काढून ठेवलेल्या कोथिंबीर वड्या त्याही आपण पलटी करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व कोथिंबीर वड्या तेलामध्ये परतून भाजून घेणार आहे. तर अशा सोप्या पद्धतीने आपण खमंग आणि खुसखुशीत अशा कोथिंबीरच्या वड्या तयार केलेल्या आहेत. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोहोचत राहील. आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.